2 डिसेंबर 1959ला हा मुलगा एका पारशी कुटुंबात जन्माला यायच्या आधीच वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांनी इस्टेट म्हणून एक बटाटा वेफर बनवायचं दुकान सोडलं होतं. त्या दुकानावरही त्या काळातील 60,000 रुपये कर्ज होतं. पण या मुलाच्या आईनं परिस्थितीची झगडा देत दुकान चालू ठेवलं. या लहान मुलालाही मोठा झाल्यावर कामाची सवय लावली. संसार कसा तरी चालू होता. हा पोरगा शाळेत गेला, पण बुद्धीने अतिशय कमी होता. त्यामुळे कसाबसा थोडासा शिकला. नुसत्याच दुकानावर उदरनिर्वाह होणं शक्य नव्हतं, म्हणून वेटरचा कोर्स केला आणि कोर्स पूर्ण झाल्यावर तो एका हॉटेलमध्ये नोकरी करायला गेला. मालक ही पारशी असल्यामुळं त्याने त्याला नोकरीवर घेतलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला, काय काम करणार? तो शांतपणे म्हणाला, सर्व जेवण करायचं. तो मालक हसला आणि म्हणाला, आल्या आल्या तुला मोठी पोस्ट पाहिजे काय? जा रूम सर्व्हिसला काम कर. तो त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करू लागला. अगदी 2 वर्ष त्यानं झाडलोट करण्यापासून लॉन्ड्रीपर्यंत सर्व कामं केली. मग मात्र मालकाने त्याला वेटर म्हणून काम करण्याची संधी दिली. ती पण मुलानं अनेक वर्ष केली. नंतर मात्र जेव्हा त्याला या गोष्टीचा कंटाळा आला, तेव्हा त्याने एक कॅमेरा घेतला व मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे फोटो काढून देतो म्हणून फिरू लागला. अगदी चित्रपटसृष्टीतील परेश रावल, अनुपम खेर, नरसिद्दीन शहा इत्यादी इत्यादी. पण या मुलाचा ओढा नाटक क्षेत्राकडेही फार होता. म्हणून नाटकात काम मिळावं म्हणून त्याने प्रयत्न सुरू केले, पण नकार घंटा मिळत होत्या. बघता बघता वय 35 वर्ष झालं, तरी याचा मेळ काही नाटकात बसला नाही. कारण आवाज ठीक नव्हता आणि त्याला वारंवार जीभ बाहेर काढून बोलण्याची सवय होती. या मध्यम वयाच्या माणसाने अगदी प्रयत्न करून ही सवय मोडली व आवाजावरही मेहनत घेतली. मग कसंबसं एक नाटक वयाच्या 35व्या वर्षी त्यांना मिळालं. पण खतरनाक अनुभव व निरीक्षण क्षमता भन्नाट असल्यामुळे तो नाटकात चांगलाच रुळला आणि वयाची 40 येता इंग्रजी नाटकातही काम करू लागला. फार नाही शिकल्यामुळे ही भाषा शिकायलाही त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. काही दिवसांनी एक डॉक्युमेंटरी पिक्चर केला, पण तोही कोणी पाहिला नाही. पण कालांतराने त्याचं वय 42 गाठू लागलं होतं. नेमकं त्याच वेळी तो छोटा पिक्चर एका निर्मात्याने पाहिला आणि म्हणाला, हा माणूस मला हवाय. त्या निर्मात्यासमोर हा माणूस गेल्या गेल्या त्याने 2 लाख रुपये काढून त्याला दिले व म्हणाला, मला तुझ्या तारखा पाहिजे तेवढ्या. तो म्हणाला, सर मी पूर्ण मोकळा आहे, मला कधीही बोलवा. तो निर्माता म्हणाला, यानंतर तू कसलाही मोकळा राहणार नाही हे लिहून घे. तो निर्माता होता विधू विनोद चोप्रा आणि पिक्चर होता मुन्नाभाई MBBS आणि नट होता बोमन इराणी, जो आज जगातला सर्वोत्तम नट आहे. म्हणून तुमची चांगली वेळ नक्की येणार आहे यावर भरोसा ठेवायचा.